नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया आपल्या स्वप्नातील घर कसं बांधावं आणि ते बांधण्यापूर्वी कुठच्या गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून आपला अमूल्य असा पैसा, वेळ आणि श्रम वाया जाऊ नये, शिवाय आपलं स्वप्नातील घर लवकरात लवकर पूर्ण व्हावं. तर चला मग जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे कुठच्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्या घराला सुरुवात करावी, पूर्ण करावं आपल्या स्वप्नातलं घर. तर आता आपल्याबरोबर आहेत महेंद्र राऊत. नमस्कार. नमस्कार. आता मी तुमच्याकडे एकच प्रश्न घेऊन आलोय आणि त्या प्रश्नापूर्वी तुम्ही पहिले आधी ओळख सांगा तुमची आणि नंतर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्या. तर माझा प्रश्न एवढाच आहे की जर कोणाला जर कोकणामध्ये जर घर बांधायचं असेल, म्हणजे गावी घर बांधायचं असेल, तर त्याला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तर ते मार्गदर्शन सांगण्यापूर्वी पहिली तुमची ओळख, तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे लोकांना कळून दे की तुम्ही किती वर्ष काम करताय क्षेत्रात, आणि नंतर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. तर आता तुम्ही सांगा माहिती. नमस्कार. मी महेंद्र गोविंद राऊत. ओके. तर म्हणजे 2004 पासून मी मुंबईला ज्यावेळी गेलो तर या कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये मी काम म्हणजे साईट सुपरविजन म्हणून चालू केलं. ओके ओके. तर तो एक 16 वर्षाचा अनुभव किंवा ॲज पर ड्रॉइंग प्रमाणे करून घेणं. तुम्ही मुंबईला कुठच्या बिल्डर बरोबर काम केलं ते पण जरा पहिलं म्हणजे मी एक गुजराती छोटे कॉन्ट्रॅक्टर होते, म्हणजे जिथे प्रॅक्टिकली आपण काम करू शकतो, जिथे असं प्रॅक्टिकली जिथे कॉन्ट्रॅक्टरकडे आम्ही काम केलं. तर त्यानंतर निर्मल लाईफस्टाईल म्हणून HDL जी आज बंद आहे, काही घोटाळ्यांमुळे ती कंपनी बंद आहे, पण ती ब्रँडेड कंपनी म्हणजे स्टँडर्ड कंपनी. बरोबर. त्यानंतर निर्मल लाईफस्टाईल जर तुम्ही कधी मुलुंडला वगैरे गेलात तर त्या ठिकाणी एक प्रस्थ आहे. आज ते मुलुंडच्या म्हणजे मुंबई बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष आहे. आणि त्यानंतर शेवटला मी NCCL कंपनीमध्ये काम केलं, NCCL. ओके. तर ती पण एक कॉन्ट्रॅक्टर आहे, पण लिमिटेड कंपनी. ओके. अशा प्रकारे तुमचा ओव्हरऑल किती वर्ष एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रामध्ये? आता सध्याच्या चालू म्हटलं तर मला 16 वर्ष होत आली या क्षेत्रामध्ये. तुम्ही काम होत आली. ओके. बरोबर. आता तुम्ही मुंबईत सुद्धा काम केलंय आणि तुम्हाला गावचं सुद्धा, आता म्हणजे तुम्ही गावी 2 वर्ष काम करताय. होतो इथे कडे आम्ही छोटी मोठी कामं घ्यायचो इथे. ओके ओके. पण ऍक्च्युअली जर म्हणणं चाललं तर तो खरा एक्सपिरियन्स नव्हता. बरोबर. म्हणजे एक्सपिरियन्स असा होता की जो समोरचा जसं बांधकाम करतोय तसं आपण तसं करायचं. बरोबर. पण बांधकाम क्षेत्र किंवा कुठलंही क्षेत्र हे असं नाही की समोरचे जे बघून आपण कॉपी करावी. बरोबर. तर ऍज पर त्या ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास करून त्या प्रकारचं बांधकाम करायचं. बरोबर आहे. आता मी तुमच्याकडे ह्याच मार्गदर्शनासाठी आलोय की खूप लोकांचा म्हणजे असा प्रश्न येतो की समजा की आपण एक फिगर पकडूया की कोण असं बोलतो की मला 10 लाखामध्ये घर बांधायचं होतं पण ऍक्च्युअल कॉस्ट 15 लाख गेली. तर म्हणजे हे का होतं असं, म्हणजे काय घडतं? कारण काय माहिती आहे, मुळात आपण ज्यावेळी बांधकाम करतो त्यावेळी फिक्स आपण काय विचारतो, आजकाल सर्व जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मग त्यांचा एक रेट ठरलेला आहे की पत्र्याचं घर अमुक स्क्वेअर फीट, ओके, कौलारू घर अमुक स्क्वेअर फीट. मग तुम्ही ते मटेरियल कुठलं वापरताय? ओके. त्याच्यामध्ये 2 मटेरियल मध्ये पण आता ते लाकडी वापरते, सध्या तर लाकडी सामान वापरतोय आपण. बरोबर. सगळं स्टील बिल असं भरपूर. आपण हे असं GI बघतो, हा एक GI झाला. ओके. मेटल झालं म्हणजे लोखंड झालं, लोखंड MS झालं. आणि ते मागे दिसतं पत्रा, तो पत्रा म्हणजे पत्रा झाला. बरोबर. आपल्याकडे हाच वापरतात. बरोबर. कारण कौलांपेक्षा आपल्या कोकणामध्ये पत्र्याचं घर बांधायचं असेल तर आज लोक स्लॅबचं जमत नसेल तर कौलारू घाल्यापेक्षा पत्र्याच्या घराला आजकाल प्राधान्य देतात, कारण ते कोणी दगड मारलं किंवा माकडांचा प्रादुर्भाव वाढलाय, प्लस ते टिकाऊ आहे. GI असल्यामुळे, GI कोटेड असल्या त्यामुळे कलर करण्याची गरज नाही आणि इतर मटेरियल त्यामध्ये वाचतं आपलं. मग ते कमी खर्चात होतं आणि थोडस म्हणजे टेम्परेचर आपल्या इकडचे जर सावलीच्या हिशोबाने असेल तर ते थोडस गरमीचा जर आपल्याला प्रादुर्भाव कमी करायचा, घराची उंची वाढवणे हा एक पर्याय असतो. बरोबर. आता मला एक ना स्टार्टिंग पासून मार्गदर्शन कर, म्हणजे मी तुला बेसिक चर्चा चालू एवढ्याच केली की एक चर्चा आपण असं करूया की समजा मीच एक गिरायक आहे तुझ्याकडचं, म्हणजे मीच क्लायंट आहे आणि मला कोकणामध्ये घर बांधायचं आहे आणि माझं एक लिमिटेड बजेट आहे, एक बजेट आपण एक पकडूया. तर त्या लिमिटेड बजेटमध्ये जर मला घर बांधायचं असेल तर मला तू काय मार्गदर्शन करशील, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही कसं काम करा? तर आपल्याला लिमिटेड बजेटमध्ये जर बांधकाम करायचं असेल, घर बांधायचं असेल, ते मुळात आपलं जे काय मटेरियल आहे, रॉ मटेरियल, त्याच्यासाठी वाहतूक नसावी. बरोबर. म्हणजे कुठे घर बांधतोय महत्वाचं आणि त्यानुसार आपला जो प्लॉट आहे, सध्या आपल्याकडे टेबल प्लॉट म्हणतो, बरोबर, तर तसा असेल तर आपल्याला त्याचा खर्च कमी येतो. बरोबर. मग त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला JCBचा खर्च लागत नाही. लेवलिंग करण्यासाठी, प्लॉट लेवलिंग
करण्यासाठी. हा, हा. जर तो टेबल लेवल असेल, हा, हा. मग लेवल प्लॉट असेल, मग तुमचा तो खोदायचा खर्च वाचतो. बरोबर बरोबर की हा, नाही. आणि जर पूर्वीपासून जी आपली पाण्याची व्यवस्था असेल, स्वतःची विहीर असेल, हा, किंवा हा. काय असेल, म्हणजे मुळात हे प्रश्न वाहतूक आणि पाणी, बांधकामाला दोन गोष्ट ह्या पहिलं तुम्हाला कुठे घर बांधायची चॉईस करावं लागेल, म्हणजे choice, म्हणजे तुम्हाला चांगला तो plot 12 माही पाहिजे. रस्ता तुमच्या पण जायला पाहिजे, तुमच्या ओके. घरापर्यंत कधी. खूप वेळा कॉस्ट त्याच्यामुळे वाढते. जर कारण- वाहतूक असेल, हा. मटेरियल जागेवर असेल, तर कॉन्ट्रॅक्टर बोलणार ठीक आहे, ओके. नाही, जर ती मटेरियल वाहतूक- कॉस्ट आपण ठरवू शकत नाही, मार्केटमध्ये चालूच नाही, असते. मटेरियल जर त्याला वाहतूक करायची हा, असेल, हा. मग तो त्याचा वेगळा rate जास्त लावणार. rate आज लागतो, ती बरोबर. मजुरी जरी लावली तरी हा. आपण प्रथम तो कन्स्ट्रक्शन मध्ये त्याचा रेट वाढतो, बरोबर, म्हणून वाहतूक त्याच्यामुळे वाढली बजेट की वाढतं. rate बरोबर वाढला. बरोबर हा. बरोबर. आणि तो हा. प्रोजेक्ट आपल्यावर असतो आणि कॉन्ट्रॅक्टर असतो की आपलं बजेट वाढतं. याचं हा. कारण काय आहे? हा. जर कॉन्ट्रॅक्टरला आपण कामाच्या नुसार तर त्यांचं जे काही ठराविक टप्पे असतात त्याच्यामुळे हा. आपण पटापट पेमेंट तसं होत गेलं, Time to time दिलं पाहिजे. टाइम टू टाइम. हा. म्हणजे ह्याचा परिणाम काय होतो? रेंगाळलं काम हा, की रेट तर वाढतो. त्याची रेट वाढतात. Obviously, Material rate. obviously. म्हणजे Material आज rate जर तो वाढायचं. चिरा एक समजा 30 रुपयाने आपल्याला भेटत असेल, हा, हा. तर उद्या 32 ने झाला, मग कॉन्ट्रॅक्टरला पण ते परवडत नसतं. हम्म. तो उतरला तर सांगणार नाही की तो कमी झालाय, पण आजच्या दृष्टिकोनातून सिमेंटचे रेट वाढतच असतात. हा. हो, म्हणजे आज जर त्याने रेट ठरवला की मला तुम्हाला एवढ्या कॉस्ट मध्ये बांधून देतो, हम्म. मग ते दोघांवर अवलंबून आहे कॉस्ट कशी कमी करायची. बरोबर आहे. पण क्वालिटी ही विषय वेगळा आहे आणि हा. कॉस्ट हा विषय Cost. वेगळा आहे. आता मला म्हणजे एक पॉईंट कळला की जर घर बांधण्यापूर्वी पहिलं आपण कुठे बांधणार हे लोकेशन चांगलं Location. निवडायचं. दुसरी गोष्ट बजेट फिक्स करून हा. बिल्डरला एक टाइम लिमिट द्यायचं, त्या Time. टाइम लिमिट मध्ये आपण पेमेंट सुद्धा Payment करायचं. करायचं. कारण जेणेकरून ते घर पूर्ण व्हायला हा, पाहिजे. बरोबर. एक रफली आपण जर आता घर पकडलं कोकणामधलं समजा स्लॅबचं किंवा पत्र्याचं, तर ऍव्हरेज टाइम काय जातो घर स्टार्ट टू एंड बांधायचं असेल कंटिन्यू, म्हणजे 6 महिने म्हणजे खूप झाले. 6 महिन्यामध्ये 6 व्यवस्थित महिने बांध. खूप झाले. ओके ओके. तसं जर टायमिंग वर दिलं, दोघांचं कॉर्डिनेशन चांगलं असेल, हा. मालक आणि हा. कॉन्ट्रॅक्टर, आणि त्यांचं जर कॉर्डिनेशन दोघांमधलं फॉलोअप जर चांगलं असेल, हा. ते तुम्ही 2 किंवा 3 महिन्यामध्ये पण त्याला की लॉक अँड की देऊ शकता. ओके मग ते म्हणजे फॉलोअप अर्थ काय की तुम्ही त्या ठिकाणी रोज साईटवर असणे, बरोबर हा. आणि तुमचं कॉर्डिनेशन म्हणजे काय की तुमच्या सुसंवाद व्हायला पाहिजे व्यवहाराला, की काही काही कसं असं मालक आणि हा. कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये काम पूर्ण करायचं आहे पण वैयक्तिक दुरावा निर्माण झालेला असतो. बरोबर किंवा आपण कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळी आपण नेमतो ना, हा. त्यावेळी दोघांचा एकामेकावर विश्वास पाहिजे. बरोबर. लोक काहीतरी येऊन सांगत असतात बरं, रेट वेगवेगळे काम सांगता, बरोबर बरोबर. नाही, त्याचं ते काम हा. बरोबर नाही. प्रत्यक्षात त्याला माहिती आहे हा. की ते म्हणजे असे वेगवेगळे त्याचे पण काही परस्पर असं अंतर्गत असतात लोक. हा, हा. मग अशामध्ये काय होतं, आपलं राहतं काम बाजूला राहतं, हा. अंतर्गत मनामध्ये कुठेतरी आपला दुरावा निर्माण झालेला असतो, बरोबर. आणि अशामुळे पण कामं रेंगाळत असतात. हा, हा. काम म्हणजे बरोबर, म्हणजे- अपेक्षा असते वेळोवेळी मला पेमेंट मिळावं. बरोबर. कधी कधी काय होतं, कॉन्ट्रॅक्टर ते पेमेंट दुसरीकडे पण कधी फिरवत असेल, तुमचं काम स्लो होत असेल, अशा पण काही गोष्टी नाही, असतात. बरोबर मग बरोबर. त्याच्या म्हणजे काय काम लांबवणं हा. हे दोन्ही गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणजे तू आता सांगितलं तो तिसरा पॉईंट आहे. पहिला पॉईंट योग्य ठिकाणी घर बांधणं म्हणजे चांगलं लोकेशन. चांगलं लोक दुसरं पॉईंट जे घर बांधायचं त्याचं फुल बजेट काढून बजेट तेवढी अमाऊंट रेडी करणं, रेडी कर. म्हणजे त्याच्यामुळे ते काम 6 महिन्यात जर करायचं असेल तर ते पेमेंट टाइम टू टाइम केलं पाहिजे, पेमेंट टाइम टू टाइम, आणि योग्य व्यक्तीबरोबर कॉन्ट्रॅक्ट करणं. योग्य पाहिजे. हा, तो बरोबर. पैसा माझ्याकडे असो, मी पहिला हप्ता दिलाय समजा, आज बरोबर, मला हा. चला आज चालू करायचं, मी तुमच्याकडे ऍडव्हान्स साठी आलो, हा, हा. माझं दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणची ऍक्टिव्हिटी चालू झाली पाहिजे. जर ती बरोबर. नाही झाली तर याचा अर्थ मी इथे कामाच्या लायक, म्हणजे मी तो तुमचा पैसा कुठेतरी कुठे दुसरीकडे असं एक- वापरतो. बरोबर बरोबर. मग ते नाही, बरोबर आहे. माझं ते काम खूप झालं. वेळा होतं तसं, कारण व्यवहार त्याच्यामुळे पॉईंट थांबतात. असतील, हा, हा. समजा काय आजच मला चालू करायचं आहे, कधी हा. कधी समजा अनस्किल लेबर भेटत नाही, हा. लेबर भेटत नसतात. हा. लेबर भेटणं म्हणजे काय, ते प्रत्येक जण कामाचे असतात, असं बरोबर. नसतं की तो बांधून ठेवला आज ये म्हणजे, तर हा. त्यामुळे पण डिले होतं कामाचं. बरोबर. लेबर टाइम टू टाइम न भेटणे म्हणून पण हा एक कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम असतो. बरोबर. आता आपल्या इकडे होळी आली, आणखी काय सण आले, सण त्या असतात. बहाण्याने त्यांच्या त्या सुट्ट्या होत असतात. नाही, ते प्लॅनिंग मध्ये ठेवावं लागेल. हा, बरोबर. तर किंवा पावसामध्ये तिथे- आपण काम करू शकत हा, नाही रेग्युलर. पावसामध्ये पण काम करू शकता, पण काही रेग्युलर होत problem नाही. खूप वेळा problem. पावसामधलं काम फक्त त्याच्यामध्ये डिले होण्याचा चान्सेस असतो. बरोबर बरोबर. हा. डिले पावसामधलं काम जर व्यवस्थित केलं ते चांगलं मजबूत पण होतं. हा, हा. त्याला म्हणजे तुम्हाला पाणी मारणं बांधकाम मध्ये महत्वाचं म्हणजे की पाणी. त्याला पाण्याचा वापर. बरोबर. सिमेंट जिथं आलं तिथे पाणी पाहिजे. बरोबर. मग त्याचा ठराविक पिरियड, एक टेक्निकली थोडक्यात सांगायचं गोष्ट म्हणजे, हा, जर आपण बांधकामावर पाणी मारतो ना, हा. ते तुम्ही
ते 10 दिवस तरी कमीत कमी कमी आता 10 सध्या दिवस. तो जो हे आहे सध्या जे क्वालिटी IS सिमेंट चा तो बनतं code आहे, म्हणजे ते. IS कोड म्हणजे जो नियम दिलाय ना, हा, हा. कमीत कमी 10 दिवस तुम्ही ते पाणी मारतच राहायला पाहिजे. ओके, कंटिन्यू पाणी पण पाहिजे हे ते. कॉन्ट्रॅक्टर पण काय करणार, त्याच्या हिशोबाने तो एक लेबर लावणार, 2-3 वेळा पाणी मारणार तो, कारण त्याला पण ते दिवसभर एक लेबर ठेवायला नाही परवडणार. बरोबर. तर त्याला जर तुम्ही फुल मटेरियल सहित दिलं असेल हा. तरी तो दिवसातून 3-4 वेळा मारेलच, त्याने बरोबर. मारलं पाहिजे. हा. आणि तुम्हाला पण वाटत असेल तुम्ही पण किंवा चला माझं घर आहे म्हणून मी पण मजबूत व्हायला पण मारलं ते समजेल. चांगलं म्हणजे पाणी चांगलं 10 दिवस मध्ये पडलं. पाणी भेटेल बरोबर. तेवढं चांगलं आहे, ते मजबूत म्हणजे बांधकाम करते पाण्याची सोय पण पाण्याची करणं. सोय बसव. जिथे बरं, आपण हा. बांधकाम करणार आहे तिथे पाणी आता तुम्ही पाहिजे. तुमची स्वतःची जर पाण्याची व्यवस्था असेल तुमची हा. कॉस्ट कमी होणार आहे. बरोबर, नाही तर पाण्यात जर स्पॉट पाणी तुम्ही दुसऱ्याकडे घेणार आहात बरोबर मग तुम्हाला बांधकाम म्हटल्यानंतर पाणी मग भरपूर वापरायचं आहे. बरोबर. मग तिथे पण तुमची कॉस्ट वाढू शकते. बरोबर, असं मग ती पाण्याची व्यवस्था पहिली, एकदम कारण बरोबर. ती पाणी आणि लाईट हा हा. विषय कॉन्ट्रॅक्टरचा नसतो. बरोबर. लाईट आणि पाणी हा मालकाचा असतो हा, हा. देणे. ओके. मला जर घर बांधायचं आहे तर पाण्याची व्यवस्था मी करून दिली पाहिजे, बरोबर. नाहीतर तो पाण्याची कॉस्ट तो कॉन्ट्रॅक्टर तुमच्यावर लावतो. ते बरोबर, म्हणजे ती व्यवस्था पहिली का, म्हणजे विहीर Light. असणं की बोरवेल करणं ते किंवा पाण्याची पहिली व्यवस्था करणं व्यवस्था पाहिजे. ते गेलं, म्हणजे तुमची कॉस्ट किंवा कमी जवळ होते. तुमची विहीर असेल, स्वतःची असेल किंवा कोणाचं तुमचं असेल, वैयक्तिक हा. तुमचं असं हा. असेल त्याच्याकडून तुम्ही घेऊ शकता. बरोबर बरोबर. म्हणजे आता चौथा पॉईंट काय आला की पाण्याची व्यवस्था बांधकामापूर्वी हा. पाहिजे. म्हणजे पहिला पॉईंट योग्य जमीन, योग्य प्लॉट. योग्य प्लॉट. दुसरं प्रॉपरली बजेट वाला घर, म्हणजे फायनल करून Final. लॉक करायचं आणि तेवढं बजेट रेडी करायचं. कॅश मालकाकडे रेडी पाहिजे. लहान झालं तरी चालेल, हा, घर छोटं असलं तरी चालेल. हा. कारण मुंबईमध्ये आपण 10 बाय त्याच्या खोलीमध्ये राहतो. बरोबर बरोबर. सगळेच जे मुंबईवरून येतात लोक हा. घर इथे बांधतात, हा, पण त्यांना सवय आहे 10 बाय त्याच्या म्हणजे खोलीमध्ये संसार केलेल्याची सवय आहे. हा, हा. मग इथे येऊन मोठंच पाहिजे असं नाही नाही, माझा पण तोच ते आता प्रश्न मजबूत व्हायला आहे. पाहिजे. बरोबर, माझा जर तुम्ही प्रश्न तोच आहे हा. की एक म्हणजे नॉर्मली आपण जर नवरा बायको 2 मुलं हा. आणि त्यांचे आई वडील आहे, असं 6 लोकांची फॅमिली आहे. हम्म. तर 6 लोकांच्या फॅमिलीसाठी नॉर्मली किती स्क्वेअर फूटचं घर ओके होतं? म्हणजे तू बोला 10 बाय 10 मध्ये पण राहतात लोक, पण बरोबर. हो. एक गावच्या हिशोबाने कम्फर्टेबल बांधायचं असेल तर किती स्क्वेअर फूट मध्ये बांधलं 600 स्क्वेअर फीट पण भरपूर झालं. इनफ झालं ना? इनफ झालंय. म्हणजे आता जर आताच्या सध्याच्या राहणीमान असं आलंय ना हम्म, की समजा एखाद्या घरात जर 2 भाऊ असतील, हम्म, आई वडील असतील, हम्म. तर प्रत्येकाला आज एक मॉडर्न मध्ये म्हणजे त्यांना बेडरूम वेगवेगळेच पाहिजे. बरोबर बरोबर. 2 बेडरूम, पाहिजे, एक आई हॉल. वडिलांसाठी एक बेडरूम पाहिजे असतो. बरोबर. हा, 3 बेडरूम जवळपास. 3 बेडरूम तर लागतात. मग आता हं. पुन्हा कॉस्ट वाढण्याची दुसरी कारण, जर त्यांना वाटत असेल की मला मास्टर बेडरूम पाहिजे, तर मास्टर बेडरूम म्हणजे काय, प्रत्येक बेडरूमला अटॅच मध्ये टॉयलेट खर्च वाढतो. बरोबर. टॉयलेट. हम्म. मग तो कॉमन बनवला तरी चालतो की हं. असं तुम्ही ते ठिकाण निवडा की तुम्हाला तो सगळ्यांना म्हणजे तसं. मुंबई सारख्या ठिकाण नाही की आपल्याला सगळ्यांना तुटून ड्युटीवर जायचंय. बरोबर. मुंबईमध्ये ती गरज झाली आहे की हं. प्रत्येक जण जर फॅमिली जॉईंट फॅमिली असेल त्याला तो मास्टर बेडरूम लागतो. मास्टर बेडरूमचा अर्थ काय, तिथे तुम्हाला सगळ्या सुविधा बरोबर. फ्रेश होण्यासाठी. हम्म, मग तो एक तुम्ही कॉस्ट कमी करू शकता. ओके. आणि छोटं वापर घर असेल चालेल. हा. जेव्हा कधी म्हणजे आपल्या इथे कार्यक्रम सर्रास आपल्या गावामध्ये सगळे अंगणातच होत अंगण असतात. अंगण व्यवस्थित अंगण बांधायचं व्यवस्थित मोठं करा. आणि घराची हाईट म्हणजे पायाची उंची चांगली ठेवायची, म्हणजे जेणेकरून एक्सटेंड होऊ हा, शकतं. हा. आता पाव्याची जर उंची जर तुम्ही ठेवलं हा. 3 फूट सर्रास इथे ठेवलं जातं. कॉन्ट्रॅक्टर 3 फूट बोलतो आणि 3 फूट मी खाली खोल पावा असं ते हा, अग्रीमेंट. ते जरा एक सांगा की आपल्या जी जशी आपली जमिनीचा पोत आहे हा. साधारण, हम्म. त्या हिशोबाने कमीत कमी पाया किती खोदला पाहिजे? आता कमीत कमी तर तुमचं 3 फूट तर पाहिजे. ओके. पण हा 3 फूट कमीत कमी तुमच्या त्या जमिनीच्या तुम्ही मग कुठे घर बांधता. हा, ते तर बरोबर ती आहे. जर जमीन तुमची आता आपल्याकडे पाणथळ जमीन असेल हा, हा. मग तो 3 फूट योग्य नाही. मग जास्त कॉन्ट्रॅक्टर लागेल. काय करणार, हा. तुमचं एक रेट सांगणार, हा माझं एवढ्या घरात म्हणतो, आम्ही काय म्हणलो ठीक आहे ओके, हा. पण त्या ठिकाणी 3 फूट योग्य नाही. हा. कारण त्या ठिकाणी तुम्हाला जेवढं तुम्ही खोल डेप मध्ये जाल, कमीत कमी माझा अंदाज 5 फूट तरी मारावी लागेल. ओके. आणि जेवढं तुम्ही खोल जाल हा. फ्युचर मध्ये की हा. तुम्हाला जर आज तुम्ही बांधलंय 600 स्क्वेअर फीटचं वर स्लॅब घातलंय, पण तुम्हाला वाटत हे पण माझ्याकडे आज पैसे आले, मला घर वरती करायचंय, ओके, तुम्हाला वाढवायचं. अजून वाढवायचंय, तुम्ही हा. वाढू शकता. जर तुमचं पावा मजबूत नसेल तुम्ही घर नाही वाढू. बरोबर. घराला महत्वाचं म्हणजे तुमचा पावा मजबूत पाया पाहिजे. मजबूत आहे. जर ती जमिनीवर डिपेंड करतं त्यावेळी. बरोबर. जर म्हणजे ती प्रत्येक पातळ ठिकाणी. जमीन असेल, आता आता तर सध्या आपण इथे आहे तिथे अशा 3 टाईपच्या. फुटाचा पण चालेल. कारण ही मजबूत इथे जमीन 2 आहे. फूट. बरोबर. कारण इथे हा. सर्रास म्हणजे आपण पावसाळ्यात जर आपण राहतो तर आपला परिसर जाणतो. बरोबर. इथे पावसाळ्यामध्ये कुठे तर असं नाही की झरे येतात, बरोबर. नाही हा. म्हणजे तिथे ती चालेल. आणि कोकणात झऱ्यांचा प्रॉब्लेम खूप आहे, कारण खूप ठिकाणी पाणथळ जमिनी आहेत. बरोबर पाणथळ आहे. जमीन आहे. पण ती आपण लोकेशन कुठे निवडतो हा. त्यात, कारण उताराचा जर भाग असेल हा, तिथे पण आपण घर बांधू शकतो हा. उताराच्या घरावर. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्हाला जेसीबीने जी लेवल करतो हा, आपण. हा, हा. आता मी एका ठिकाणी गेलेलो, हा. आमच्याच एका ठिकाणी, तर मुळात कसं आलं माहिती, त्यांनी उताराच्या जमिनीला असं हा.
JCB लावून लेवल केली. हं, आज असं त्याला कंपाऊंड केलं, हं. तिथे माती लेवल केली हं. आणि त्याच्यावर 3 फुटाची जरी बोलली हा. नाही. नाही ते मजबूत तुम्हाला करायचं जी नाही. पहिला जो तो बेस होता ओरिजिनल बेस पाहिजे. ओरिजिनल तो उताराचा असेल चालेल. हा. मग तो हा जो तो तुमचा जी काही डिग्री असेल हा, म्हणजे ही 180 डिग्री झाली. बरोबर. म्हणजे टेबल प्लॉट म्हणजे काय 180 180 डिग्री मध्ये डिग्री असतो. बरोबर. हा, आता चढ उतारा तुमचा 45 35 काय पण असेल असं. हा, हा. पण जो स्लोप आहे इथून तुम्हाला 3 इथून 3 फूट ती पण जेसीबीने न चाळवली जमीन पाहिजे म्हणजे भुसभुशीत नाही पाहिजे. केलेली असताना बरोबर. लेवल केलेली असताना लेवल केली म्हणजे काय हा, की ती लूज माती आहे, ती नॅचरल नाहीये, तुम्ही त्याची लेवल केली आहे. हा, हा, पण बरोबर. त्याचा जो मेन बेस आहे जमिनीचा, हं, तर समजा मी आज समजा हाच आहे हं. आणि इथून मला चालू करायचा हा त्याचा टॉप आहे, हा. तर मला इथून 3 इथून 3 पकडावं फूट लागेल. बरोबर. हा, आणि त्याच्यानंतर हीच लेवल मला इकडे कंटिन्यू करावं लागेल. बरोबर. मग इकडे 3 फूट आणि ह्या लेवल पासून 3 फूट नाही, नाही बरोबर बरोबर. मग ते एक लेवल इथे पकडायला 3 फूट आहे. हा. मग त्याच लेवलने तो राईट अँगल तिथून जायला पाहिजे. ओके. मग तुमचा तो खर्च वाढणार, तो कदाचित तुम्हाला तो जो कोण बांधणार आहे त्याला तो करावा लागेल. बरोबर. एक्सटेंड म्हणजे त्याचा हा. तो कॉन्ट्रॅक्टर काय बोलणार 3 फूट म्हणजे मग इथून 3 फूट इथून फूट कट होणार कट कट होणार आणि तो मग ते तुमचा- मजबूती जाणार मग त्या घराला तडे जाणं, हा, हा. क्रॅक जाणं, बरोबर. असे भविष्यात नाही नाही हा मेन पॉईंट आहे कारण Main खूप point आहे. ठिकाणी टेबल प्लॉट नाहीये, खूप ठिकाणी डोंगर हा. उताराची जमीन आहे. मग अशा ठिकाणी जर एखाद्याला घर बांधायचं असेल तर समजा मला 2 वर्षांनी घर बांधायचं असेल आणि मी 2 वर्षापूर्वी जर लेवल केली तर ते योग्य होईल ना, म्हणजे कारण तो प्लॉट प्रॉपरली बसेल. म्हणजे असं काही पिरियड आहे की म्हणजे जेसीबी लावल्यानंतर किती नाही. हा, ऍक्च्युली त्याला काय असतं, ती कॉम्पॅक्टर असतात. हा, जर ज्यावेळी आपण जमिनीची फिलिंग करतो, लेवल करतो, त्याला कॉम्पॅक्टर ते आपल्याकडे नाहीये. Okay. जसं आपण थोडक्यात रोड लोरल बघतो, हा, रोड मग तो 1-1 फूट माती टाकून त्याला रोड लोररने त्याला कॉम्पॅक्टिंग करावं लागतं. ओके ओके. आणि ती त्याला मजबूती ह्या ऍज पर ह्याच्याप्रमाणे आली आहे, बरोबर. आणावी लागते. मग आणावी तुम्ही लागते. 3 फूट करू शकता, पण तेवढा तुम्ही खर्च आपण नाही करू शकत. बरोबर बरोबर. आणि तेवढं ते गोष्टीचं नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला पावा जो आहे ना, अगोदर तो भले मॅन्युअली मारला तरी चालेल. हा, तो ओरिजिनल जमिनीचा Original वापर झाला जमिनीचा वापर पाहिजे करून कारण ती तिथून मजबूत 3 असते. फूट जावा, तिथून जेवढं 4 फूट जावा हा. चालेल. हे खूप ठिकाणी घरांना उतारा तडे या जाणं- ठिकाणी हा, बघितलंय मी, ब- कारण होतं, मी होतं. आता बघून आलो. हा. पण कसं आहे, तिथे मी बोलणं चुकीचं होतं. बरोबर कारण कारण- एखाद्याला काय वाटेल की मी आताच काहीतरी त्यांना निगेटिव्ह काहीतरी दिलं. बरोबर दुसऱ्या तो कॉन्ट्रॅक्टरला समोरचा वाटणार की तो contractor आहे. ऑब्विसली. पण आज माझा आपला एक विषय काय आहे की हं. सर्रास कॉन्ट्रॅक्टर काय करतो याच्यापेक्षा हं. मी घर बांधतोय ना, तर माझा मी अभ्यास काय बांधतोय, पाहिजे, बरोबर. माझा अभ्यास काय पाहिजे बरोबर. आपण ठराव का मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, माझी 4-5 मी घरं दाखवली, मला ती हा ठीक आहे, हा चांगला आहे वाटतं, ओके. असं नाहीये ओके. की असं असू शकतं. बरोबर. ते आणि मुळात मी असं अभ्यास केलाय. मी असं बरोबर, कोणाचे बरोबर. नाव ठेवत नाही. नाही योग्य माहिती दिली. आता कसं आहे घर हा विषय एका एपिसोड मध्ये नक्कीच होणार नाहीये कारण खूप सारे पॉईंट आहेत. पण तो प्राथमिक मार्गदर्शन म्हणून मस्त पॉईंट सांगितले. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या पॉईंट मध्ये पहिलं म्हणजे घरासाठी योग्य जमिनीची निवड करणं, ते म्हणजे तिथपर्यंत रस्ता असला तर सामानाचा खर्च वाचतो. सामानाचं करतो. दुसरी गोष्ट घराचं बजेट ठरवणं म्हणजे स्लॅबचं आहे की पत्र्याचं आहे ते पहिलं फायनल करून त्याच्यानुसार बजेट रेडी करणं, कॅश रेडी ठेवणं. Cash credit. कारण खूप वेळा कॅश मागे पुढे झाल्यामुळे नंतर रेट वाढतात सामानाची रेट वाढतात. आणि मग बजेट वाटतं. बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी कमी झालं तर काहीतरी तुम्हाला घर बांधून देतो, पण कुठेतरी कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज ऑब्विसली. मग त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपरली बजेट ठरवून तेवढी कॅश गोळा करा. त्यात तिसरा पॉईंट होता की ते जिथे घर असेल तिथे पाण्याचं नियोजन पहिल्यापासून पाहिजे लाईटचं. कारण लाईट पाणी 2 गोष्टी लाईट आणि पाहिजे. पाणी. ओके. बांधकाम चालू करते वेळी जर लाईट पाण्याचा वापर मला करायचा तर लाईट पण पाहिजे. बरोबर इंजिन लागेल काय लागेल लाईट आणि पाणी हे पहिलं महत्वाचं आहे. त्याचं आणि दुसरं म्हणजे आपण बजेटचा विचार केला तर त्या ठिकाणी 12 मैल भले तुमचा रस्ता असून नसून नंतरचा, कारण तुम्ही आज तुम्हाला कोणीतरी दिली, आज जागा दिली मला इथून चला आज ट्रक, उद्या तुम्हाला फ्युचर मध्ये देणार नाही उद्या. मग तुमचा तो म्हणजे महत्वाची तिथे वाहतुकीचं ठिकाण. बरोबर बरोबर. नाही नाही चांगली माहिती दिली. आता तुम्ही या क्षेत्रात काम करता, जर तुम्हाला तुमच्याकडून अजून काही मार्गदर्शन करायला पाहिजे असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा. माझा मोबाईल नंबर आहे की 9172 ओके 156028. ओके. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं ना, हा. मी तुम्हाला कधी पण मोफत मध्ये मार्गदर्शन करू शकतो. नक्की 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 करू शकतो. कारण काय माहितीये की एक मी बघितलंय काही गोष्टी इथे, पण मी असं सांगू शकत नाही. आता आपण काही घरांची मी बघतो, एक सर्वात म्हणजे आमच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये ह्याला कॅन्टिलोर बोलतात. बरोबर. जे घराच्या बाहेर जो बाहेर येतो. समजा हा पत्रा आलाय तर मी स्लॅब बाहेर घेतलाय त्याला कॅन्टिलिव्हर बोलतात. ओके. मग त्या कॅन्टिलिव्हरला काय खूप अशा मी बघितल्यात अडचणी आहेत की त्या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या आहेत. बरोबर. त्याला माहित आहेत
की नाही माहिती मला नाही, माहिती पूर्वी कोकणामध्ये कौलाची घर होती, त्यामुळे त्याचं टेक्निक सिम्पल होतं. पण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली, त्याच्यानुसार तो जो बांधकाम करणारा आहे तो तेवढा नॉलेजवाला असला पाहिजे. हा मुळात हा, त्याला हा. तो आहे काय मला बरोबर. तो वाटत नाही असं मी कोणाला असं म्हणजे असं हा. कमी नाही करत. नाही, आणि आता मी जर तुम्ही- मुंबईला गेलो नसतो ऑब्विसली तुम्ही चांगल्या आणि मी बिल्डर जर बरोबर त्या काम केलं. केलं नसतं तर मी पण तेच केलं असतं. नाही, तुम्ही आता एक ए ग्रेड बिल्डर बरोबर काम केलं, म्हणजे निर्मल लाईफस्टाईल म्हणा किंवा बाकीचे तुम्ही नाव घेतलं ते, कारण त्यांची जी काम करण्याची पद्धत असते ती वेगळी असते, कारण ते टेक्निकली प्रॉपर. एक आर्किटेक्चर असतो बरोबर. आणि बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर बनवणारा असतो हा, हा. तो वेगळा असतो. इंजिनियर आपण काय इंजिनियर म्हटलं तर नाही, इंजिनियर जसं डॉक्टर प्रत्येक त्या गोष्टीतलं वेगवेगळे डॉक्टर आहेत. बरोबर म्हणजे बरोबर. हा सर्जरीचा डॉक्टर वेगळा आहे हा. तसं त्याच्यामध्ये पण इंजिनियर बरोबर मग त्या लोकांसोबत काम करण्याची संधी भेटली. बरोबर. आणि म्हणजे मी असं जास्त काय असं सांगू शकत नाही, हा. पण महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण घर किंवा बंगलोज बांधते वेळी हा, वास्तुशास्त्रानुसार पण वास्तुशास्त्रानुसार एक झालंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा. की तुम्ही आर्किटेक्चर म्हणून प्लॅन बनवून घ्या. नाही, आता वास्तुशास्त्राचा पॉईंट आला म्हणून मी बोलतो, खूप लोकांना वास्तुशास्त्रामध्ये अंधश्रद्धा वाटते, पण हा. ऍक्च्युली त्याचा प्रकाशाची हवेशी त्याचा हवेशी संबंध निगडीत आहे आहे, आणि ते म्हणजे वातावरणाशी निगडीत आहे. निगडीत आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र हे बघितलंच पाहिजे, कारण त्याच्यामुळे तुमच्या घरातली लाईट लाईट हवा नियोजन आणि जागेचं नियोजन पण आहे त्याच्यात. त्याच्यामुळे वास्तुशास्त्र ही अंधश्रद्धा नाही, कारण खूप लोक म्हणतात की वास्तुशास्त्र कशाला बघायचं. अंधश्रद्धा नाही. बरोबर, त्यावेळी पण हा. ते त्यावेळेचे ते वास्तू विशारदच ओबे, होते. नाही. आज आपण त्यावेळी जुनी मंदिरं बघितली आजच्याही पेक्षा हा. त्यावेळेच टेक्नॉलॉजी मला तर वाटतं बरोबर, की बरोबर. खूपच आपल्या पुढे होती. नाही नक्की नळ्याच्या घरामध्ये थंडपणा जाणवतो, कारण थंडपणा वर्षाचे 12 जाणवतो. महिना म्हणजे बरोबर. ते वास्तु नियोजनच आहे ते. वास्तू म्हणजे जी जुनी लोक होती त्यांनी तेवढा अभ्यास करूनच त्या गोष्टी खूप बनवल्या खूप. होत्या. बरोबर. त्यांच्या आता फक्त एक काय झालंय की हा. आपण ज्या आरसीसी मध्ये गेलो, आरसीसीचं काय आहे ते हा. मजबूत असतं, हा. पण त्याचा एक पिरियड ठरलेला आहे, बरोबर. त्याचं लाईफ ठरलेलं आहे. बरोबर. ते लाईफ म्हणजे मॅक्झिमम त्याच्या इंडियन आयएस कोड मध्ये 100 वर्षाचं आहे, पण 100 वर्ष हे येत आपण नाही येऊ आपलं शकत. वातावरण तेवढं वातावरण आणि कोकणातलं आपल्या नाहीच कोकणामध्ये आहे. तुम्हाला एक दुसरं गोष्ट सांगतो मी हा. की महत्वाचं म्हणजे आपण जी रेती वापरतो शक्यतो तुम्ही महाग पडून देत हा. घर बांधते वेळी. हा. बांधकामाला एक वेळ चालेल, पण स्लॅबला तुम्ही शक्यतो इथली वाळू आपण वापरू नका हा, असं हा. मला वाटतं. मग कुठची बजेटनुसार. वापरायची? म्हणजे इथली वापरू म्हणजे वाळू म्हणजे साधारण आपण जी आपण खाडीची किंवा समुद्राची वापरतो ओके. हा. ती स्लॅबला तरी वापरू नका. मग ती कशाला म्हणजे कुठची वापरायची मग त्याच्यासाठी? मग त्याच्यासाठी ऍक्च्युली नदीची वाळू आपल्याकडे भेटत नाहीये. हा. तर कोल्हापूर वगैरे साईडला जर असं भेटत असेल ओके. काय आता आजकाल त्या वाळू पण भेटतात फिल्टर केलेल्या, हा. म्हणजे पोत्यामध्ये भेटतात. कळलं. हा, त्या वाळू वापरल्या पाहिजे, त्याच्यामुळे मजबूत आपल्याकडे राहतं. भेटत नाही. आपण खर्च कमी आहे, त्याची वाळू चांगली आहे ती, हा. पण त्याच्यामध्ये ती खारटपणा असतो. खारटपणा तो स्टीलला लोखंडाला त्याच्यामुळे लाईफ कमी होते. आपल्याकडे म्हणजे ते लवकर खराब खराब होतं. होण्याचे स्लॅब बरोबर. वगैरे खराब होण्याचं कारण ते आहे. जर महाग पडली तरी वाळू स्लॅबसाठी तरी कमीत कमी जर चांगली प्रकारे वापरायला. तुम्ही जर मग त्यासाठी तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टरला दिलं असेल हा, हा. तसं त्याला सांगावं लागेल आणि त्याच्या रेट प्रमाणे तुम्हाला ती कॉस्ट पण द्यावी लागेल. बरोबर. ते एक लाईफ टाइम ठरू शकतो तुमच्यासाठी. नाही होईल. तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलात, कारण हा मुद्दा एका दिवसात नक्कीच कव्हर होणार नाही. तर आपण याच्या पुढे काही एपिसोडमध्ये अजून माहिती घेणार आहोत. तर तुम्ही या एपिसोडच्या खाली कमेंट करा की तुम्हाला अजून काय काय माहिती पाहिजे, मग त्यानुसार म्हणजे त्या प्रश्नानुसार मी पुढचं प्लॅनिंग करून पुढच्या एपिसोड तुमच्यासमोर आणत जाईन. कारण प्रत्येक लोकांची म्हणजे घर बांधण्यामागचा इतिहास वेगळा असतो आणि त्याच्या मागची मेहनत वेगळी असते. तुम्हाला जर काय आपण आयुष्यभर जे हा. आपण कष्ट करतो ना, बरोबर. आणि त्याच्यातून आपल्याला प्रत्येकाला आज घर आणा, हं, म्हणजे आज प्रत्येकाला घर हे हं. हवं आहे. हा बरोबर. बरोबर. प्रत्येक मग एखाद्या घरामध्ये 4 जरी भावंड असतील आणि ते एक घर असेल तर नाही, हं. मग त्यांना प्रत्येकाला स्वतःचं घर असावं. असं असावं. बरोबर. असं प्रत्येकाची थिंग झाली आहे, पण ते प्रत्येकाला जमतं तसं नाही. प्रत्येक हा. जण त्याच्या मागेच लागलेला असतो. त्याच्यासाठी आणि आपण बजेटिंग त्याच्यासाठी, महत्वाचं आहे. किंवा खूप मेहनत करत असतो बरोबर. आणि एक स्वप्न असतं ते आपलं. बरोबर. ते स्वप्न म्हणजे चांगल्या प्रकारेच व्हायला पाहिजे. बरोबर. त्याच्या मागे जर अभ्यास केला आणि व्यवस्थित प्लॅनिंग केला तर ते 4 पैसे म्हणजे कमी लागून चांगलं घर बनू शकतं. चांगलं बनवू शकतं. आपलं बरोबर. बजेट कमी आहे, भले हा. स्लॅब नको का, स्लॅब हा तुम्ही पर्याय नंतर पण करू शकता. हं. मग तोपर्यंत तुम्ही पत्रे घाला, पाऊल करा. लेंटर बाकी सगळं रेडी पण करून पाव्यापासून जे आता हा. मगाशी म्हटलं, हा. तुमचे पावा मजबूत असला पाहिजे बरोबर. घराचा. पायापासून पाव्यापासून प्रॉपरली. तुम्ही जो काय लेंटल फिरवता तर ते करून ठेवा. जर हा. तुमचं बजेट नसेल, तुम्ही कधी तुम्ही 2 वर्षामध्ये 5 हा. वर्षामध्ये तेच वर तुम्ही जर समजा पत्रे घातले असतील हा. तर ते तुम्ही उद्या स्लॅब घातल्यानंतर वरती पण तुम्ही रिम्यूव्ह करू शकता. बरोबर. 10, 15, 20 वर्ष त्याचं लाईफ असतं. ओके. पण मुळात तुमचा पावा मजबूत बसला पाहिजे घराचा.
बरोबर. आणि त्यासाठी लागणारा चिरा पण तुमचा जो आपण बोलतो हा. तर त्याच्यामध्ये पण जांबा दगड आपण बोलतो इथे एक सरस म्हणजे जांबा म्हणजे काय तो ज्यावेळी जर आपण 10-12 थरापर्यंत गेलो तो खरोखरच जांबा असतो, नंतर तो गुलाबी होत जातो. बरोबर, मग त्याच्यामध्ये पण सॉफ्टनेस आलेला असतो. बरोबर. आलं का लक्षात? मग तो तो कुठच्या पण लेअरचा आहे तो हा, बघा. पाव्यासाठी वापरत असाल तुम्हाला म्हणजे ओबडधोबड असा ते चालेल, हा. पण तो दुसऱ्या तिसऱ्या थराचा असेल पाव्यासाठी हा, खूपच तर चांगला चांगला आहे. कारण ते मजबूत राहतो. बरोबर. मजबूत असतो तो. आणि बरोबर. असं भेटलं त्याला आपल्याकडे तर्टीचा दगड बोलतात. हा, तर्टीचा 30 दगड. बरोबर. खूपच चांगला आहे. ओके. गाव खालती पीसीसी असणं महत्वाचं आहे. बरोबर. पीसीसी ती 6 इंचाची असावी हा, आणि हा. त्याच्या खाली 6 इंचा तर तुम्हाला जर काळी जर डबर भेटेल हा, तो पहिला फिलिंग करा. हा. त्याला चांगलं हे 1-2 दिवस राहून देत हा. पाण्यामध्ये राहून देत त्याच्यावर 6 इंच तर तुम्ही पीसीसी करा आणि वर चिरे लावायला सुरुवात करा. ओके. चिराचा बांधायचा चिऱ्याचं. आणि आरसीचा बांधायचा असेल तर आरसी टेक्निक नुसार करायचं. आरसीसीचं वेगळं आहे तो. हा. आरसीसीचा इंजिनियर असतो, तो मला हा. फुटिंग देतो. बरोबर. तेच आहे प्रकार, तोच आहे. त्याच्या तो 3 फुटाचा असावा का 5 फुटाचा खड्डा असावा, तोच विषय तोच हा, आहे. बरोबर. हम्म. फक्त त्या ठिकाणी पावा येत नाही, फुटिंग घेतात, पण मधला भाग शेवटी तो पाव्याचा येतो. बरोबर. आणि आर्किटेक्ट करून डिझाईन काढून घेतलं Design तर करावं चांगलं आहे कारण लागतं. त्याच्यामुळे तो नाही. हा, हा. मी जरी म्हटलं हा. माझा एक्सपिरियन्स 16 वर्षाचा आहे हा. आणि मी आणि 20-25 घर बनलं नाही, हा. शेवटी तो बनवणारा त्याचा प्लॅन आर्किटेक्ट बरोबर. आणि कुठे जागा बघून कसं बनवणार तो तुम्हाला लुक देणार व्यवस्थित, हा. बाबा असं करा हा. किंवा तो त्याच्याशी संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी चालणार. बरोबर. म्हणजे तो दुसऱ्याचं बघून आपण कॉपी करू शकत नाही. बरोबर. आर्किटेक्चर कडे जा. आर्किटेक्चर त्याच्यामध्ये पण जो तज्ञ माणूस असतो त्याला कन्सल्टंट बोलतात. बरोबर. आरसीसी डिझाईन आता आपण म्हणतो कॉलम एवढा पाहिजे, नाही असं नाहीये. हा, हा. तो कन्सल्टंट ठरवतो. हा, हा. तो सांगतो की हा कॉलम एवढा पाहिजे, ह्याच्यामध्ये ह्या प्रकारची स्टील पाहिजे, त्याच्यावर लागणारी ती ह्या प्रकारची रिंग पाहिजे. हा, हा. आता सराव तिथे बघतो की नाही तो कॉन्ट्रॅक्टर सांगतो तिथे तो 9x12चा कॉलम घे, हा. असं कुठे नाही नाही. दिलंय. बरोबर. हा. ते कन्सल्टंट ठरवतो. बरोबर. आर्किटेक्चर त्याची मदत घेतो, दोघांच्या कोऑर्डिनेशन मधून ते प्लॅन तयार होतं, मग तो हा. कॉन्ट्रॅक्टर कडे देतो बरोबर. आणि तो कॉन्ट्रॅक्टर तो मालकाकडे फॉरवर्ड करतो, ह्याची हा. बाबा कॉस्ट एवढी आहे. ओके. मग महत्वाचं काय की तुम्ही तज्ञ माणसाकडे, मी तज्ञ नाही, पण मग जे आर्किटेक्चर आणि कन्सल्टंट आहेत हा. त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी बोला. तुम्ही बांधकाम मधले तज्ञ, पण जे नियोजन आहे ते त्यांच्याकडे नाही, असतं. तज्ञ हा विषय काय, तज्ञ नाही, त्यांनी ड्रॉइंग दिलेलं आहे हा, बरोबर. ते आपण करू शकतो, आपण हा. करतो, पण त्याचा बिल्डिंगचा जो लोड आहे बरोबर. कसा आहे काय आहे, हा. तर त्यात म्हणजे थोडक्यात काय कॉन्ट्रॅक्टर आता स्वतःच्या असं एक स्लॅब घालतात की हे 4 इंचाचं ठेव, पण असं नाहीये. त्याच्या मागे पण टेक्निक आहे. बरोबर. टेक्निक आहे त्याच्यामध्ये, पण ते ड्रॉइंग बनवणारे वेगळे लोक हा, असतात हा. बरोबर. त्यांची. बघ आता मला एकदा म्हणजे एपिसोड संपण्यापूर्वी पुन्हा एकदा सांग की जर कोणाला घर बांधायचं असेल तर काय काय बघावं, पुन्हा तुमच्या एंडी जरा सांगा. आता मगाशी बोललो त्याकडे आपली जमीन जी आहे ती, ओके. आता तुम्हाला वाटत असेल की बाबा मला 3 फुट नाही, जर तुम्हाला 2-3 वजली मग फ्युचर मध्ये जर बांधायचं असेल, पावा मजबूत पाहिजे, मग 3 फुटच नाही, हा, हा. मग तुम्ही अजून डेप जा, हा, बरोबर. 5 फुटापर्यंत 6 फुटापर्यंत जावा, हा. तिथून तुम्ही पावा तुमचा स्टार्ट करा. वरती 3 फूट ठेवा, 4 फूट ठेवा नाही, पण जमिनीपासून बेस पासून जमिनीच्या बरोबर. टॉप लेवल पासून तुम्ही खाली किती जाताय हा. हे महत्वाचं आहे. बरोबर. मग तुम्ही फ्युचर मध्ये आज समजा माझ्याकडे 20 लाखाचा घराचा आहे, पण उद्या मी जर माझ्याकडे जमीन नाहीये, बरोबर. पण त्यावर तर मी माझे मजले काढू शकतो. बरोबर. बरोबर. माझ्याकडे जमीन नाही, जमीन तर मी माझी विस्तार करू शकत नाही, माझी नाही. वाढवू शकत नाही, पण वरती किंवा वाढवू लोकेशन शकतो. पण मग हा. वरती वाढवायचं तर मला पावा मजबूत पाहिजे. बरोबर. पाया मजबूत पाहिजे. पाया मजबूत पाहिजे. आज बजेट जरी नसलं तरी एखाद्या घरामध्ये समजा आपल्याकडे सध्या छोटं बांधले 3 भाऊ आहेत, हा. तर त्या घरावर पण ते मजले बांधून राहू शकतात. ओके. बऱ्याच लोकांकडे जमिनीचा प्रॉब्लेम आहे, जमीन बरोबर. आहे पण हा. लोकेशन चांगलं नाही. लोकेशन चांगलं आहे ते एका भावाला दिलं तर दुसरा भाव काय करणार. ओके. पर्याय आहे की तुम्ही त्या ठिकाणी 2-3 मजले वाढू शकता असं फाउंडेशन ठेवा. ओके. मग त्यासाठी आरसीसी पर्याय निवडा किंवा लोड बेरिंग निवडा. लोड बेरिंग पण काय चांगलं आहे, मस्त आहे, त्याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही पावा मजबूत घ्या ओके. आणि त्यासाठी लागणारा खर्च तुम्ही वाढीव करू शकता. ठीक आहे. ओके? नाही तुम्ही चांगली माहिती दिली. आता हा मुद्दा म्हणजे घराबद्दल आपण किती बोललो तरी कमीच आहे, कारण खूप मोठा विषय आहे. खूप विषय. पण एक प्राथमिक मार्गदर्शन म्हणून तुम्ही जी माहिती दिली ती उत्तम आहे आणि खरोखर मला पण खूप पॉईंट कळले त्याच्यामुळे. तर तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमचा नंबर तुम्ही शेअर केलाच आहे शेअर केलेलं आहे. आणि आपण या विषयावरती अजून काही एपिसोड नक्की बनवू. म्हणजे या व्हिडिओवरती जेवढे कमेंट येतील त्या कमेंट वाचून आपण नंतर नेक्स्ट जे आपण प्रश्न आहे ते ठरवून त्याच्यावर नक्की आपण त्या प्रश्नावरती उत्तर देऊ. आणि तुम्ही सुद्धा पर्सनल लेवलला तुम्हाला जर कोणी कॉल केला तर तुम्ही हो, नक्की त्यांना नक्की माहिती. मार्गदर्शन कराल. नक्की. आता आपण बोलता बोलता खरोखर काळोख झाला आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून अमूल्य वेळ देऊन म्हणजे तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे तुमचा आभार मानतो. हो, धन्यवाद. आणि हा एपिसोड मी इथेच संपवतो. थोडक्यात म्हणजे मला एक असं एक वाटलेलं की हं. की हा असं एक मार्गदर्शन करावं. बरोबर. करावं. नाही, आणि योग्य आहे, कारण
तुम्ही असावं. मुंबई म्हणजे शहरात सुद्धा आणि गावाकडचा फरक तुमच्या लक्षात आला म्हणून तुम्ही हे मुद्दे मांडले. बरोबर. कारण खूप लोकांना हे कम्पॅरिझन कळत नाही की मुंबईला कसं कन्स्ट्रक्शन होतं, गावी कसं होतं आणि मुंबईला काय कशी कॉस्ट म्हणजे वाचवली जाते. कारण खूप वेळा गावी एक्स्ट्रा खर्च होतो. आता तुमच्या या नियोजनामुळे म्हणजे हा एपिसोड जे जे बघतील त्यांना नक्कीच मार्गदर्शन होईल हो. आणि आपण अजून काही आणि एपिसोड नक्की घर बोलू. बांधणार शेवटी कॉस्टचा विचार करतो. बरोबर. समोरचा सांगतो ठीक आहे मी तेवढंच बजेट बनवतो. हा पण तसं नाही बरोबर. की असं नाही बजेट, मग त्या प्रकारचे त्या क्वालिटीने काम केलं तर बजेट वाढू पण बरोबर. शकतं. ती पण आपण तयारी ठेवली पण ते समोरच्याकडून म्हणजे एक आपलं बजेट ठरवून एक प्रॉपर बिल्डरशी म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशी कॉन्टॅक्ट करून प्रॉपर मार्गदर्शन घेऊन पुन्हा रिबजेट करावं लागणार आपल्याला आणि त्यानंतर फायनल बजेट करून आपण घराला हात घालू शकतो. आणि सगळ्या बाकीचे तुम्ही जे पॉईंट सांगितले लाईट, रस्ता आणि पाणी याचं नियोजन पूर्वी केलं तर त्याच्यामुळे कॉस्ट वाचू शकते. बरोबर. म्हणजे जागा प्रॉपर पाहिजे, लाईट, रस्ता, पाण्याचं नियोजन आणि प्रॉपर बजेटिंग आणि प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर आणि मालक यांचं फॉलोअप आणि कोऑर्डिनेशन. एवढं झाल्यानंतर जर तुम्ही घराला हात घातलात तर तुमचं घर नक्की नक्की सक्सेसफुली रेडी होईल. घर बांधायचं निवडायचं तसं कॉन्ट्रॅक्टर पण तुम्ही निवडता तेव्हा तुम्ही जे काय ते संबंध तुम्ही चांगलंच बघून निवडत असता तो माणूस. बरोबर. पण नंतर काही वेळा असं होतं व्यवहारावरून असं त्याच्यामुळे कामं डिले होण्याची चान्सेस होतात. लोक पण काही असतात आजूबाजूचे मग हे नाही ते नाही करणारे असतात. बरोबर बरोबर. अशा प्रकारे महेंद्र दादाने आपल्याला खूप चांगली माहिती दिली. हा आपला आमचा पहिलाच एपिसोड आहे कारण खूप लोकांनी कमेंट करून सांगितले होते की आम्हाला घर बांधायचं आहे कोकणात तर जरा मार्गदर्शन करा. तर हा पहिला एपिसोड आहे. याच्यानंतर आम्ही काही एपिसोड या टॉपिकवर आणणार की घर कसं बांधावं, कुठच्या टाईपचं. म्हणजे पूर्वी जे कौलारू घरं असायची, नळ्याची घरं असायची, तर आता स्लॅब आले, पत्र आले आणि अजून नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. तर त्याच्यावर आम्ही म्हणजे पुढे 1 by 1 व्हिडिओ आणू आणि महेंद्र दादा आपल्याला अजूनही मार्गदर्शन करेलच. तर तुर्तास धन्यवाद. लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर केलं नसेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या. तर तुर्तास धन्यवाद.